पार्टी विथ द डिफरन्स असलेल्या भाजपचे आमदार नरेंद्र मेहता आज चक्क लॅम्बोर्गिनी ही आलिशान गाडी घेऊन विधान भवनात दाखल झाले। ते मीरा भाईंदरचे आमदार आहेत आणि 7-11 ग्रुप ऑफ कंपनीचे मालक आहेत। ते विधान भवनामध्ये गाडी मिरवत असताना माध्यमांची नजर त्यांच्यावर पडली आणि मग मात्र तिथून त्यांनी तात्काळ पळ काढला। दरम्यान मागील वर्षी 27 ऑगस्टला त्यांनी आपल्या पत्नीला 5 कोटी रुपये किंमत असलेली लॅम्बोर्गिनी गाडी भेट दिली होती। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मीरा रोड भागात या गाडीनं एका रिक्षाला धडकही दिली होती। रश्मी पुराणिक आपल्या सोबत आहेत। रश्मी, या आमदारांची पार्श्वभूमी काय आहे? आपण पाहतो की नरेंद्र मेहता हे मीरा रोडचे आमदार आहेत, ज्यांच्याविषयी अनेकदा चर्चा होत राहिलेली आहे आणि त्यांच्या या गाडीबद्दल जेव्हा गेल्या वर्षी देखील ऍक्सिडेंट झाला होता, त्यानंतर वाद झाला होता। भाजपामध्ये नेहमी साधेपणाचे कुठे ना कुठे उपदेश दिले जातात, परंतु ह्या आमदारांनी ही महागाची गाडी आणली होती। आज विधान भवनामध्ये गाडीचा जेव्हा आवाज आला त्यानंतर प्रसारमाध्यमाचे लक्ष तिथे आकर्षित झालं आणि अर्थात तत्काळ या गाडीला कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात आलं आणि ही गाडी जसे प्रसारमाध्यमाचे कॅमेरे आले त्यानंतर तत्काळ ही गाडी तिथून निघून गेली। नरेंद्र मेहता आतमध्ये आले विधान भवनामध्ये, पण आपण पाहतोय की एके ठिकाणी भाजपा जेव्हा साधेपणाचा पाठ घालून देण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु त्यांचेच आमदार आहेत की जेवढे महागड्या गाड्या घेऊन येतात अधिवेशन सुरू असताना, तेव्हाच ही गाडी घेऊन कुठेतरी हा मिरवण्याचा प्रकार आज दिसून आला विधान भवनामध्ये। रश्मी, धन्यवाद या माहितीबद्दल।